आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि समाजात खोट्या शब्दात येणाऱ्यांनी त्यांच्यावर टीका करताना आधी स्वतःची पात्रता काय माहित होतं की स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी आणि स्वतःला मोठं करण्यासाठी एखाद्या मोठ्या कोणत्या तरी नेत्याला टार्गेट करायचं आणि त्याला काही बोलायचं त्याच्यावरती टीका करायच्या हे सर्व भाजपमध्ये चालतं, आमच्या काँग्रेस पक्षामध्ये चालत आहे. कारण आमचे नेते माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि हे सर्व काय माहित होतं नेते आहेत हे समोरच्या हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेते आहेत. आम्ही लोकांना भडकावून त्यांच्या भावना भडकवून दंगली घडवून लोकांना आणि युवा पिढीला त्यांच्या मार्गावर भटकवणारे नेते नाहीत. हे लोकांना शिक्षण देणारे, लोकांना औषधोपचार देणारे, संस्थांच्या माध्यमातून लोकांना रोजगार देणारे नेते. तुम्ही जे कार्यकर्ते बोलताय तुमच्या नेत्यांच्याबद्दल, त्या नेत्यांनी लोकांसाठी काय केले पहिलं हे सांगावं. आमच्या नेत्यांच्या कर्तृत्वाबद्दल तुम्ही विचारता, तुमच्या नेत्यांनी लोकांसाठी काय केलेलं आहे, कोणती संस्था उभारलेली आहे, कोणते दवाखाने उभारलेले आहेत. आणि हे जे कार्यकर्ते बोलतात ते स्वतः भारतीच्या माध्यमातून आमच्या बिलं माफ करा म्हणून भारतीच्या मध्ये हेलपाटे मारताना आम्ही बघितलेला आहे. तर पहिला स्वतःचं तुम्ही कर्तृत्व निर्माण करा आणि नंतर बोला. तुम्ही म्हणताय विश्वजित कदम साहेब हे सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले नेते आहेत. अहो, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले नेते असते तरी ते तळागाळाच्या लोकांपर्यंत जाऊन काम करतात, लोकांपर्यंत पोचलेले नेते आहेत आणि त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आज निर्माण करून ते इथपर्यंत पोचलेले आहेत. हे लोकांनी ह्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. माननीय कदम साहेबांनी या तळागाळातील लोकांसाठी काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोणताही धर्म किंवा कोणत्याही याच्याबद्दल हे न करता सर्व धर्माबद्दल त्यांनी जातीबद्दल सर्वांना चांगले काम केलेले आहे. ते आदरणीय विशालदादा आणि विश्वजित कदम साहेब दोघेही कायम समाजातील सर्व घटकांना एकत्र सोबत घेऊन जाणारे आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला त्यांनी प्रत्येक वेळी वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी झटत असतात आणि त्यांच्याकडे ते न्याय मिळतो. त्यामुळे लोकांचा त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, त्यांच्यावर विश्वास हा आहे. आणि अशा आमच्या नेत्यांना, अशा व्यक्तींना बोलणं म्हणजे सूर्यावर फुंकण्यासारखं आहे. खरं तर हे आदरणीय आहेत. त्यांनी त्यांचं कामातून समाजाबद्दलची आपुलकी हे कायम ते दाखवत असतात आणि ते कायम ते सिद्ध करतात. आणि हे समाजाला देखील माहिती आहे की हे दोघं त्यांना सर्वांना सोबत घेऊन जातात, एकत्र नेतात आणि समान न्याय देतात. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर एक वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारण व समाजकार्यामध्ये बाळासाहेब कदम साहेब किंवा आज पाटील घराणा असू दे, हे सुसंस्कृत राजकारणी म्हणून आज महाराष्ट्राची ओळख आहे. राजकारणामध्ये ज्यावेळी आपण विरोधकांच्यावर टीका करतो तसंच राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या विरोधकांच्या बरोबर सुद्धा चांगले संबंध ठेवून एक राजकारणाची परंपरा आहे. आणि अशा ह्या राजकारणाच्या परंपरेमध्ये विध्वंसक राजकारण हे पडळकर अनुपात आहेत. मागं आपण बघितलंच आहे की मोठमोठ्या नेत्यांच्यावर टीका करून प्रकाश झोतात येणे व आपण त्यासाठी कोणत्याही थराला जाणे, विधानसभामध्ये विधानभवनात जाऊन गुंडगिरी करणे, गुंडांना घेऊन तिथं मारहाण करणे, हे आत्तापर्यंत गोपीचंद पडळकरांनी त्यांचं रूप दाखवलेलं आहे. आणि अशाच माध्यमातून महापालिका असू दे, जिल्हा परिषद असू दे, येथे आमच्या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन जे सत्ता आणि जिल्हा परिषद त्यांच्या आमदार पडळकरांना हे मनाला जोरदार लागल्यामुळंच त्यांनी ह्या दोघांच्यामध्ये वितुष्ट आणण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. पण आमचे दोन्ही नेते एक संघ व एकत्रित आहेत आणि एकत्रित राहून काम करणार आहेत. आणि गोपीचंद पडळकरांना आपल्या हातातून आज BJPचे जे सत्ता केंद्र आहे ते सुद्धा दिसत असल्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन ह्या टीका करत आहेत. मान्य विशालदादा पाटील या दोघांच्या मैत्रीमध्ये तसेच काँग्रेस पक्षामध्ये जे फूट पाडण्याचं काम BJPचं चाललेलं आहे त्याच्या पाठीमागचे माझे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब व त्यांचे सोडलेले कार्यकर्ते हे आमच्या नेत्यांवर जे टीका करत आहेत त्या नेत्यांचा व त्याच्या कार्यकर्त्यांचा पहिल्यांदा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तसेच सांगली जिल्ह्याची परंपरा ही गोडी गुलाबीची व लोकशाहीची आहे. त्यामध्ये आता आलेले नुकतेच झालेले आमदार ज्यांनी जिल्ह्यामध्ये जे विष पेरण्याचं काम चालू आहे
ते लोकांना समाजाला दिसत आहे. ज्यांनी विरोधाची शपथ खोटी काढली आहे, ज्यांनी 3 पक्ष बदलले आहेत, ज्यांनी समाजासाठी काही केलेलं नाही, त्या लोकांनी आमच्या डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्यावर बोलण्याची त्यांची पात्रता नाही आहे. मी एक विश्वजित कदम साहेबांचा लहान कार्यकर्ता आहे, पण मी सुद्धा बोलताना संयम ठेवून बोलीन. मला माझ्या संस्कृतीची जाण आहे, मला माझ्या नेत्याची जाण आहे. माझ्या नेत्याने आधी कसे असं शिकवलं नाही, कुठल्याही वैफल्यग्रस्त नेत्यांवर बोलण्याची, टीका करण्याची आम्हाला संधी मिळावी म्हणून मी ती गोष्ट बोलणार नाही. पण मी एवढंच सांगतो, आज ज्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्यावर जे बोलले आहेत त्यांनी त्यांची पहिला पात्रता बघावी. जी लोक विद्यापीठाला, भारती हॉस्पिटलला बिलं माफ करा म्हणून, ज्या विद्यापीठामध्ये आम्हाला प्रवेश द्या म्हणून, ज्या विद्यापीठाच्या फी माफी करा म्हणून जी लोक दरवाजाच्या विश्वजित कदम साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर उभं राहायची, ती लोक आज त्यांच्यावर बोलण्याचं म्हणजे धाडस करतात, ते सर्वात चुकीचं आहे. याचा परत एकदा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे, कुणाची पात्रता काय आहे हे जनता ठरवत असते. तर कुठल्या तर नेत्यावर बोलायचं आणि स्वतःला पब्लिसिटीसाठी काम करायचं, याचा पॅटर्न जुना झाला आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं आहे, भाजपचं एकमेव काम असं आहे की महापुरुषांना नावं ठेवायची, महापुरुषांबद्दल चुकीचं बोलायचं आणि प्रेसमध्ये बातम्या द्यायच्या. तर त्याच पद्धतीनं आज सांगली जिल्ह्यामध्ये पण हा प्रकार होत आहे की आता नेत्यांवर बोलायचं. तर हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि हे भाजपनं थांबवलं पाहिजे, कारण ह्याची सुरुवात भाजपनं केली आहे आणि हे सत्तेच्या जीवावर चाललंय. तर लवकरात लवकर ह्या गोष्टीला कुठं तर ह्या भाजपनं घालणं गरजेचं आहे. त्या कार्यकर्त्यांना, त्या नेत्यांना भाजपनं सांगणं गरजेचं आहे. नाहीतर सगळ्या जनतेला समजून चुकलं आहे, त्याचं बी कुठनं निर्माण व्हायला लागलं. तर एवढंच ह्या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे. राजकारणात नाही राजकारणात टीकात्मक हे करावं आम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही, पण काय तर उलटं सुलटं बोलून हे करून हे करण्यापेक्षा जर कार्यकर्ते संभ्रमणा अवस्था आणून जर हे करत असतील तर आम्ही जसं तसं उत्तर त्यांना नक्की देऊ. जिल्ह्यात जे आता गणित बदलालेले आहेत, पंचायत समिती असून दे, ग्रामपंचायत असून दे, जिल्हा परिषद असून दे, सगळीकडे आता काँग्रेस पक्ष परत जोरात उठाला आहे. आमच्या अंतर्गत वादाचा फायदा घेऊनच आजपर्यंत भाजपनं राजकारण केलं, ते कुठेतरी थांबायला लागले. ह्या दोघांची एकी हे त्यांना भगवान आपण आणि ह्या दोघांत फूट पाडल्याशिवाय पुढं आपल्याला यश मिळणार नाही ही त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे तिने भांडणं लावायचा धंदा करायचा. पण कार्यकर्ते आम्ही आता तुम्ही बघितला आहे ते सगळे कार्यकर्ते एक दिलानं काम करावले दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे कुठेही अडचण येणार नाही. जर असं जर नेत्यावर आमच्या टीका करत राहिले तर आम्ही त्याला रस्त्यावर उतरून सुद्धा निर्णय घेऊ.